चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल हसवा हसवीला आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई, स्वप्नील जोशी. तर आजच्या आपल्या धमाल एपिसोडची सुरुवात करण्यासाठी येत आहेत दोन आजोबा जे बसलेत बागेत गप्पा मारत. बघूयात काय चाललाय टाइमपास. आणि हा क्यूट परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे दोन क्यूट आजोबा अंशुमन आणि अतुल. थकलो आता आज वयही झालं आता, पिकली पान झालो आता, वृद्धाश्रमात आलो आता. थकलो आता आज थकलो आता, आज थकलो आता. वयस्कर माणसाला सुद्धा नाचत नाचत एंट्री घ्यायला होता ते फू बाय फू वाले. काय कळतं की नाही तुम्हाला? नमस्कार नमस्कार. अरे वा, नाचता छान तुम्ही. थकलो वा 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 वा. वृद्धाश्रमात नवीन दिसताय तुम्ही. मी गेल्याच महिन्यात आलो. हो का? बायको गेली कुठे माहेरी? देवाघरी. सॉरी. हा म्हटलं आता घरात कोणाशी मारणार? गप्पा. म्हटलं चला. आमची बायको सुद्धा गेल्याच महिन्यात गेली. हो का? तारखेला. काय ते? तारखेला काय? हे किती? 20 तारखेला. त्याच वेळेस गेली ती. होय का? काय झालं? कावळी लोट झाले ना, मध्ये गॅप पडले, हवा जाते आणि शिट्टी वाजते. तारखेला. माझ्या बायकोची शिट्टी सुद्धा 20 तारखेलाच वाजली. 20 तारखेलाच गेली होती. अरे रे, वाईट झालं. हो, वाईटच झालं खरं म्हणजे. नाही, तुमची बायको गेली नाही हो, त्याचं वाईट नाही. माझी बायको गेली ना, त्यावेळेस मी तिच्या बरोबर नव्हतो ना, हे वाईट झालं. काय नव्हतं? तिचीच इच्छा होती म्हणजे शेवटच्या क्षणी मी तिच्या बरोबर नसावं म्हणून. शेवटचा श्वास तिने काशीला जाऊन घेतला आणि तिकडच्या विष्णू शास्त्रींनी तिच्या अस्थी आमच्या घरी आणून दिल्या. काय सांगताय? माझ्या बायकोची सुद्धा हीच इच्छा होती, तिच्या अस्थी त्या विष्णू शास्त्रींच्या हाती सुपूर्द करायच्या म्हणून. काय नाव काय म्हणालात तुमच्या बायकोचं? नाव उर्मिला. नाही, पण कुठं कामाला कुठं होत्या त्या? कामाला तुम्हाला सांगतो, रॅमसन कंपनीत. नाही, पण म्हणजे काय नक्की जॉब काय करायच्या त्या? जॉब म्हणजे बघा, रिसेप्शनिस्ट होती ना ती. काय योगा योगा आहे नाही? आई ग, क्या बात आहे. आमच्या बायकोला शिफ्ट ड्युटी असायच्या. सोमवार मंगळवार बुधवार डे शिफ्ट आणि गुरुवार शुक्रवार शनिवार नाईट शिफ्ट. तसं नव्हतं. मग? सोमवार मंगळवार बुधवार नाईट शिफ्ट आणि गुरुवार शुक्रवार शनिवार डे. कधी लग्न कधी झालं हो तुमचं? मे महिन्यात 1970 साली. अहो, नाचताय कशाला आता? लग्न 70 साली झालं होतं. आमचं सुद्धा मे महिन्यातच झालं, पण 71 साली. काय वाचलो ग. पण आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो हनीमून साठी. खूप मज्जा केली. आम्ही तर पुढच्या वेळेस पण जाणार होतो महाबळेश्वरला, पण काय झालं, बायकोची ऑफिस टूर गेली होती ना दार्जिलिंगला. हो का? आमचं सुद्धा हनीमून दार्जिलिंगला झालं बरं का. हो का? खूप मजा केली आम्ही तिकडे. आमच्या बायकोने सुद्धा सांगितलं, दार्जिलिंगच्या ऑफिस टूर मध्ये खूप धमाल आली, होय का? पुढच्या वेळेस आपण दार्जिलिंगलाच जायचं. माझी बायको सुद्धा म्हणाली पुढच्या वेळेला महाबळेश्वरला जायचं. आम्ही गेलो होतो दार्जिलिंगला. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा गेलो होतो महाबळेश्वरला. तरीच तिकडचा घोडेवाला बोलत होता, बाई तीच, घोडी तीच, स्थळ तेच, पुरुष तेवढा बदललाय. काय काय सिनेमा सारखा योगा योगा आहे नाही. सिनेमावर काय, आठवलं, काय? आमची बायको सिनेमाची खूप शौकीन बरं हो का. का? ती इन्व्हॉल्व होऊन सिनेमा बघायची. महिन्याच्या दर पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी आम्ही सिनेमाला जायचो. तुम्ही पण? दुसऱ्याने चौथ्या जायचो.
पहिले आणि तिसऱ्या रविवार तिला वर्किंग असायचं ना. एकदा सुद्धा पिक्चर बघू दिला नाही मला. सतत पुढची स्टोरी सांगायची. आता मला कळलं सगळ्या स्टोरी हिला कशा काय माहिती त्या. किती वाजले हो? 12 वाजले. का मला आता 12 वाजले तर कमाल कसली. 12 वाजल्याचं नाही हो, घड्याळाचं म्हणतोय मी. हो घड्याळ. माझ्या बायकोने गिफ्ट दिलं होतं मला. हो का? माझ्या बायकोने सुद्धा अगदी असंच घड्याळ मला गिफ्ट दिलं होतं. असंच सोनेरी रंगाचा डायल, 2 सोनेरी काटे, काळ्या रंगाचा लेदर बेल्ट. हा तू मला नव्हतं अजिबात आवडलेलं. तिने परत केलं होतं दुकानदाराला. त्या घड्याळाच्या मागे माझं नाव सुद्धा कोरलं होतं. सतीश. माझंच नाव आहे ते. मला सांगितलं सतीश वॉच कंपनीचं घड्याळ आहे म्हणून. त्याच वेळेला वॉच ठेवला असता तर माझं आयुष्य तरी वाचलं असतं. बघू ते जरा ते. एकच माझं उरलं होतं, ते सुद्धा वापरलं ह्याने. धरा. फेकून देते. संपलं वाटतं. 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला न्यू इयरचं गिफ्ट दिलं मला ते. हो का? तुम्हाला सांगतो काय 30 बसला आम्ही मजा करायचो. आम्ही सुद्धा करायचो. पार्ट्या असायच्या, गप्पा असायच्या, मैफिली असायच्या. पण ती फार धार्मिक हो. आमची सुद्धा. हो हो. म्हणजे काय 31 डिसेंबर ती माझ्याबरोबर साजरा करायची आणि पुढच्या 31 डिसेंबरला अष्टविनायकाच्या यात्रेला जायची ती. काय योगा योगा आहे आईचा घो. मला सांगा मुलं किती हो तुम्हाला. 2 मुलं आम्हाला. होय का? एक मुलगा आणि एक मुलगी. हा? तसं दुसऱ्यांदा पण तिला दिवस गेले होते. हा? पण अगदी 9व्या महिन्यात मेडिकल प्रॉब्लेम झाले म्हणून दोन्ही मुलं गेली हो. गेली नाही ती आली. म्हणजे आमची जी पहिली झाली ना ती तुमच्याकडे गेली आणि तुमची नंतर जी झाली ती आमच्याकडे आली. अरे देवा! काय झालं. बहुतेक कल्लू वाटतं. जाता येईना मग शेवटची पण गंमत ऐकून घ्या. अजून गंमत आहेत का? हो, माझा मुलगा आहे ना सेम दिसतो तुमच्यासारखा दिसतो. माझी थोरली मुलगी सुद्धा अगदी हुबेहूब तुमच्यासारखी दिसते. ऐका आता काय झालं? आता सहन होत नाही चाललं वाटतं. नाही ना, पहिला मी जाणार, मी सिनियर आहे. ओ, जाताना तरी सिनियरिटी मला द्या. ठीक आहे ठीक आहे, दोघं एकत्र जाऊ आणि एकत्र जाऊन तिला जाब विचारू. काय करे का आम्हा दोघांना तू चुप 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 चुकवलं. आजोबा तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. चला मग वळूयात परीक्षकांकडे आणि विशेषतः स्वप्नील सरांकडे, कारण तुमच्या टीमचे ते प्रमुख आहेत. स्वप्नील सर, कसा वाटला हा ऍक्ट? अंशुमन आणि अतुल, मला असं वाटतं की तुम्ही ना या फुबाईपूच्या दुसऱ्या पर्वाला ना एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवता. निर्मितीताई, जाऊ दे या. एवढ्या भरभरून झालेल्या कौतुकानंतर मार्क्स किती मिळाले हे जाणून घ्यायची इच्छा खूप आहे. मार्क्स द्यायच्या आधी ना मी आणि ताई आमचं पण टायमिंग चांगलं आहे, त्यामुळे आम्ही पण एका करेक्ट टायमिंगला. स्वप्नील सर, मार्क्स तुम्हाला पाहिजेत तेवढे. 10 पैकी 10. निर्मितीताई, थोडीशी पार्सलिटी करून तुम्हाला 10 पैकी 10 त्यांनी दिलेले आहेत. आधीचे 40 आणि आत्ताचे 20 मिळून 60 गुण. क्या बात आहे.